अमेरिकेमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जनुकीय रचनेमध्ये बदल केलेली पिकं घेतली जातात. अशी पिकं घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर कीटकांच्या त्रासापासून सुटका होते आणि दुसरं भरघोस उत्पादन मिळतं. परंतु अशा प्रकारची जी पिकं असतात ती सेवनासाठी मानवाला किंवा जनावरांना सुरक्षित असतात का, याच्याबद्दल भारत साशंक आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मक्याला किंवा सोयाबीनला भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश देण्याबाबत भारत तयार नाही आहे. फ्री फ्लोईंग डेटा ही अमेरिकेची भूमिकासुद्धा भारताला मान्य नाही आहे. भारताचा डेटा अमेरिकेतसुद्धा वापरण्यात यावा, त्याच्यासाठी कोणतीही कायदेशीर बंधनं नको, अशी मागणी अमेरिकेने वारंवार केलेली आहे आणि भारताचा या मागणीला विरोध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा करार होण्यापेक्षा भारत आणि रशियाची जी मैत्री आहे, जे संबंध आहेत ते तुटावेत, त्याच्यामध्ये बिघाडी निर्माण व्हावी ही अमेरिकेची इच्छा आहे. भारताने रशियाकडून कोणतेही तेल किंवा शस्त्र विकत घेऊ नये. भारताचे आणि रशियाचे व्यापारी संबंध संपुष्टात यावे. म्हणजे अमेरिकेशी व्यापार करार करताना रशियाशी जे संबंध आहेत त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये, ही भारताची भूमिका आहे आणि ही भूमिका अमेरिकेला मान्य नाही आहे.